नमस्कार मित्रांनो, आज आपण हाऊसकीपिंगचे जे बेसिक क्लीनिंग टूल्स असतात जे आपण रोज वापरतो त्याच्याशिवाय आपलं क्लीनिंग पूर्णच होऊ नाही शकत, त्याबद्दल थोडी माहिती घेऊया. तर माहिती आपण डाव्या बाजूने पहिल्या इक्विपमेंटपासून करणार आहोत. तर पहिलं जे टूल दिसत आहे त्यात एक डस्टपॅन आहे ऑरेंज रंगाचा आणि खूप मोठं हँडल आहे आणि त्याच्या बाजूला एक मोठा ब्रश दिलेला आहे, त्यालाही खूप मोठा हँडल आहे. त्या दोघांना एकत्रित मिळून जॉबी किट बोललं जातं. तर जॉबी किट म्हणजे आपलं डस्टपॅन आणि ब्रूम असा दोघांचा एक सेट असतो. तर लॉबीमध्ये जिथे गेस्ट आहेत तिथे हे वापरलं जातं आणि इंटरनल एरियातही वापरलं जातं आणि ह्याच्यामध्ये कचरा व्यवस्थित आत टाकला जातो आणि जॉबी किट तुम्ही इंटरनल एरियामध्ये जाऊन पॅन्ट्रीमध्ये जाऊन खाली करू शकता तुमच्या डस्टबिनमध्ये. जे डस्टबिनचे आहेत वेट, ड्राय आणि ग्लास जे काही सेग्रिगेशन असतं त्याप्रमाणे. दुसरं जे दिसतंय चित्र ते आहे स्प्रे गन. त्या स्प्रे गनमध्ये आपण केमिकल ठेवतो. तर हॉटेल्समध्ये जास्त करून टास्की कंपनीचे केमिकल्स असतात, R1, R2, R3, R4, R5 आणि भरपूर काही. तर आपण त्याबद्दल नंतर माहिती मिळूया. तर या स्प्रे गनमध्ये विथ डायल्यूशन जे काय आहे ते आपण ठेवतो. मिनिमम 4 ते 4 स्प्रे गन तर कंपल्सरी आपण आपल्या किटमध्ये ठेवल्या जातात. एक ग्लास क्लिनिंगला, एक डस्टिंगला, एक WC असतं आणि एक डिसइन्फेक्टंट असतं. अशा प्रकारे दुसरं जे पिवळं दिसतं आहे आपल्याला वरती स्प्रे गनच्या साईडला ते आहे स्पंज. स्पंज हा भरपूर ठिकाणी वापरला जातो जिथे जेंटल एरिया आहेत, मिरर आहे, खूप स्टेन झालेला आहे, तिथे आपण स्पंज वापरू शकतो. जिथे आपल्याला हार्ड स्क्रबर वापरणं अलाउड नाही आहे, जिथे स्क्रॅचेस येऊ शकतात तिथे आपण स्पंज वापरू शकतो. जे ग्लोव्ज दिसतात ते ऑरेंज रंगाचे आहेत. तर ग्लोव्जही आपण वापरतो, स्पेशली WC क्लिनिंगला हे ग्लोव्ज वापरले जातात. आणि दुसरंही काही क्लिनिंग असेल, आपल्याला ग्लास पिकअप करायचे असेल तर ते वेगळे ग्लोव्ज असतात. पण खास करून WC क्लिनिंगला हे ऑरेंज ग्लोव्ज वापरले जातात, जे आपल्या कॅडीमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं पिक्चर आहे त्याच्या साईडला तुम्हाला खूप मोठा असा रॉड दिसतो आहे, तो एक वेट मॉप आहे. तर वेट मॉप हे नावाप्रमाणे वेट असतं, म्हणजे ओला मॉप असतो, ओला पोछा जो म्हणतो स्पष्ट भाषेत त्याला आपण वेट मॉपिंग म्हणतो. ड्राय मॉपिंग नंतर वेट मॉपिंग केलं जातं. त्याच्या बाजूला आहे ते स्क्विझी आहे. जेव्हा पाणी खूप सारं असतं आणि आपल्याला लादी वाळवायची असते, मार्बल फ्लोरिंग किंवा कोणत्याही प्रकारचं फ्लोरिंग, तेव्हा आपण स्क्विझीने पाणी हे वाईप आउट करतो. दुसरं आहे ते ब्रश आहे. तर क्लिनिंगसाठी, कोपरे क्लिनिंग करण्यासाठी, कॉर्नर क्लिनिंग करण्यासाठी, स्कर्टिंग क्लिनिंग करण्यासाठी आपण ब्रश वापरतो. त्याच्या बाजूला बकेट आहे. बकेटमध्ये आपण सोल्युशन तयार करू शकतो आणि आपले एरिया क्लीन करू शकतो. नंतर डस्टर आहे.